तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अनिल सर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आपला आजचा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मॅट्रायसिस मधला मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स बोर्डचे पाहायचे. टॉपिक आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये दोन मेथड्स येतात, आपल्याला तर माहीतच असेल. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला दोन मेथड्स येतात. एकामध्ये आपल्याला रो ऑपरेशन्स यूज करायचे असतात आणि एकामध्ये आपल्याला कॉलम ऑपरेशन्स यूज करायचे असतात. एकामध्ये आपण रो ऑपरेशन यूज करूया आणि एकामध्ये आपण कॉलम ऑपरेशन यूज करू. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. मला माहिती आहे आपल्यापैकी बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांना रो ऑपरेशन म्हणलं की खूप भीती वाटते. पण घाबरायचं नाही मित्र हो, अवघड नसतं रे. जर आपण मनातून शिकण्याची इच्छा ठेवली तर मला नाही वाटत जगातली कुठली गोष्ट माणूस शिकण्यापासून वंचित राहू शकतो. जर मनातूनच तळमळ असेल शिकण्याची, मनामध्ये जिद्द असेल आणि आपल्या आई वडिलांच्या परिस्थितीची जर आपल्याला जाणीव असेल तर 100% सक्सेस आपली वाट पाहत आहे, लक्षात ठेवा. तर चला तर मग आपण बघा, सुरुवातीला मी तुम्हाला रो ऑपरेशन सांगतो. बेसिक एक 2 ते 3 ऑपरेशन्स आपल्याला शिकायचे. फक्त 2 ते 3 ऑपरेशन शिकायचे, जास्त काही असं अवघड नाहीये. बघा, मी तुम्हाला पहिलं ऑपरेशन सांगतो. एक मॅट्रिक्स आहे, एक मॅट्रिक्स आहे. 1 2 3 1 0 1 1 1 1. आता मला सांगा, ह्याला म्हणायचं फर्स्ट रो, ह्याला म्हणायचं सेकंड रो आणि ह्याला म्हणायचं थर्ड रो. बघा, बरेच विद्यार्थी आमचे चुकतात थोडं. तर ते काय करतात, नीट समजून घेत नाही. नीट बघा, तो रो 1 आहे, रो 2 आहे, रो 3 आहे. मला काय करायचंय, मला फर्स्ट ऑपरेशन यूज करायचंय, रो इंटरचेंज करायचं. बघा मी काय म्हणतो, माझा फर्स्ट ऑपरेशन आहे रो इंटरचेंज. मग मी असं लिहिलं, मला फर्स्ट रोचा डेटा हा थर्ड रोला आणायचा आहे आणि थर्ड रोचा डेटा हा फर्स्ट रोला लिहायचा आहे. तर मी कसं लिहिणार, R1 डबल इंटरचेंज R3. सोपं आहे. हा सर, जर हे लिहिलं तर मग आपण काय लिहायचं, चेंज लिहायचं आहे. तर आपण असा चेंज लिहितो. इथं असं साइन वेव्ह सारखं सिम्बॉल ड्रॉ करायचं. आता बघा, सेकंड रो वरती काही आहे का ऑपरेशन? नाही सर, ते अगोदर लिहून घेऊया आपण. आणि जो आपला थर्ड रोचा जो डेटा आहे 1 1 1, त्याला फर्स्ट रो मध्ये लिहू आपण. आणि जो आपला फर्स्ट रोचा डेटा आहे तो आपण थर्ड रो मध्ये लिहू. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल, सर रो नंबर चेंज होतो का? नाही रे. काय चेंज होतो? डेटा. म्हणजे आजही हा फर्स्टच रो आहे, आजही हा सेकंड रो आहे आणि आजही हा थर्ड रो आहे. तर आपण हे जे ऑपरेशन यूज करतो त्याला आपण म्हणतो रो इंटरचेंज. जर एखादा रो इंटरचेंज करायचा असेल आपल्याला तर आपण हे ऑपरेशन वापरतो. समजतंय? चलो, आता बघा मी काय करतो, मी दुसरं ऑपरेशन तुम्हाला सांगतो. पहिलं तर रो इंटरचेंज समजलं. तर आपण असंच एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल मधूनच मी तुम्हाला ऑपरेशन समजून सांगतो. सपोज 1 1 1 1 2 3
110 असंच एक एक्झाम्पल घेऊया आणि बघू आता आपल्याला अजून काय ऑपरेशन करता येतं. सांगा बघ, पाहू बर. चला, विचार करताय तुम्ही, नक्की करा विचार आणि मला सांगा आपण काय विचार करू शकतो. तर सर तुम्हाला काय करायचंय, मला असं करायचंय थर्ड रोला 3 न मल्टिप्लाय करायचंय. यूज थर्ड रोला किती न मल्टिप्लाय करायचंय, 3 न. चेंज होणारा कोण, थर्ड रो. सर थर्ड रोला किती न मल्टिप्लाय करायचंय, 3 न. म्हणजे मल्टिप्लाय 3 न. तर इथं 3 लिहायचं. सपोज मला 5 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर मी इथं 5 लिहिन. गंमत बघा, चेंज कुणावरती झालाय, 3 वरती. मग आपण फक्त 3 चेंज करायचा. फर्स्ट रो ऍज इट इज, सेकंड रो ऍज इट इज करायचं. 5 ने मल्टिप्लाय, 5 1 जा 5, 5 1 जा 5, 0. हे आहे आपलं एक असं ऑपरेशन ज्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर रोला चेंज करू शकतो. हो, पर्टिक्युलर रोला. ठीक आहे. तर हे होतं आपलं दुसरं ऑपरेशन. डिवाइड पण करू शकतो. एखादा स्टुडंट म्हणला सर मला सेकंड रोला 5 ने डिवाइड करायचं. चला, तर सेकंड रोला 5 ने डिवाइड करायचे म्हणजे 1/5 घ्यायचं. सिंपल आहे ना. 1/5 ने मल्टिप्लाय केलं तर आपण डिवाइड करतोच आहे. तर डिवाइड करायचं आपण. फर्स्ट रो ऍज इट इज, रूल ठरलेला आहे. फर्स्ट रो ऍज इट इज, लास्ट रो ऍज इट इज, आणि जो मध्ये आहे त्याला तुम्ही 5 ने डिवाइड करायचं आहे का नाही सोपा. तर हे 2 ऑपरेशन झाले बरं का आपले. समजून घ्या, फक्त 2 ते 3च टाईपचे ऑपरेशन येतात. आता हे जे थर्ड ऑपरेशन आहे ना, हे इंटरेस्टिंग आहे. इथंच बरेचसे स्टुडंट्स आमचे काय करतात, पॅनिक होतात. तर पॅनिक होण्यासारखं काहीच नाही. बघा आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. आणि सपोज 751 121 आणि 134 अशाच एक्झाम्पल घेतोय मी. लक्षात ठेवा, मी असेच तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल घेतोय. बुक्स मधले नाही. बुक्स मधले आपण परत सोडवू. आपलं काय ठरलंय, पहिलं थेरी नंतर एक्झाम्पल. ठरलंय ना. एकदा थेरी आली विषयच नाही, पेपरचा धुराच. ओके. चला, आपल्याला काय करायचंय ते समजून घ्या. मला नीट ऐका मी काय म्हणतोय. हा थर्ड रो आहे ना, पहिलं समजून घ्या काय म्हणतोय मी. पाठ करत बसू नका रे, समजून घ्या. थर्ड रो मध्ये मला सेकंड रो ऍड करायचा आहे. काय काय काय, थर्ड रो मध्ये सेकंड रो ऍड करायचा आहे. हा सर, असं करू शकतो आपण. चेंज कोणावरती होणार, थर्ड रो. तर प्लीज हे ऑपरेशन लिहिताना काळजी घेत चला. हे दोघं कसे असावेत, सेम असावेत. बाय डिफॉल्ट हे कन्सिडर केलेले आहे बुक्स मध्ये आणि आपल्याला बुक्सचे नोटेशन फॉलो करावे लागतात. समजलं. तर ठीक आहे. तर चला तर मग ऑरवेल आपलं काय स्टेप आहे. पहिलं स्ट्रक्चर, देन फर्स्ट अनचेंज रो आहे फर्स्ट आणि सेकंड. काय करायचं आपल्याला, थर्ड रो मध्ये फर्स्ट सेकंड रो ऍड करायचं आहे. 1 + 1 2, 1 + 1 2, 3 + 2 5, 4 + 1 5. येतंय लक्षात. हा, तर असे आपण ऑपरेशन करणार. आणि अजून एखादं ऑपरेशन करायचं असेल तरी मी तुम्हाला सांगतो. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. आमचे काही स्टुडंट्स म्हणतील की अवघड पण आपण घेऊ शकतो, असं काही नाहीये. मी असंच एक ऑपरेशन घेतो. यूज बघा, हा जो सेकंड रो आहे त्या सेकंड रो मध्ये
मधून मी ह्या सेकंड रो मधून मी 3 टाइम्स R3 मायनस करतो. सेकंड रो मधून 3 टाइम्स R3 मायनस करतो. चला तर पाहू आपण हे कसं लिहायचं असतं. हे लिहायची मेथड, ही मेथड तुम्ही नीट यूज करा. अशी मेथड यूज केली ना डोक्याला कटकट होत नाही आणि सोपं जातं. ह्या थर्ड रोला ना 3 न मल्टिप्लाय करून टाका. 3, 12, 15. हो, पेन्सिलने असं लिहायचं, मल्टिप्लाय करून टाका. चला अनचेंज लिहा, अनचेंज लिहून टाका. सर म्हणजे तुम्ही मल्टिप्लाय वरती केले आणि तर काही चेंज होणार नाही. हो, फक्त चेंज कुणावरती होणार आहे, सेकंड रो वरती. तर चला सांगा मला 3 मायनस 3 किती होणार? 0. सर हे 3 मायनस हे 3 का? हो. मग 1 मायनस 12 किती सर? -11. ऍडिशन सबट्रॅक्शन चांगली येते आपल्याला. हो, मला माहिती आहे येते. 2 मायनस 15 मायनस 13 आहे ना सोपं. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं असतं, रो ऑपरेशन्स यूज करायचे असतात आणि ह्या मेथडचा यूज करून आपण काय करतो, इन्व्हर्स फाइंड करू शकतो.